आपला टाका तुतारीच्या, कारण मोदी सरकार विचारच करीना शेतकऱ्याचा। माढा मतदारसंघामध्ये तुतारी 100% बसणार। मी सध्या माढ्यातील शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर आपण जनमताचा कौल या माध्यमातून TV9च्या प्रेक्षकांना खास दाखवणार आहोत। मामा कुठले तुम्ही? म्हैसगाव। काय कमळ का तुतारी? हवा कोणाची झाली? तुतारीला टाकले। तुतारी। कुठले तुम्ही? म्हैसगाव। कमळ का तुतारी? तुतारी तुतारी। तुम्ही कुठले? टेंभुर्णी। काय चालली हवा टेंभुर्णी परिसरात? तुतारी। तुतारी का तुतारी? बदल पाहिजे माणसांना। मामा कुठले? म्हैसगाव। म्हैसगाव कुठले? गाव काय? म्हैसगाव हवा कोणाची? काय कमळ चाललंय, काय तुतारी चालली। तुम्हाला काय वाटतं? एक जाणकार आहात, इतके दिवसाची निवडणुकीचा तुम्ही अंदाज पाहिलाय, कसं वाटतंय वातावरण यंदा काय होईल? यंदा बहुतेक करून तुतारी होईल। कसं आहे, तुतारी म्हणजे आता ही कमळने ताप दिलेला आहे आपल्याला पहिल्यापासूनच। हो, काय म्हणजे ही GST लावतात, 1 लाख रुपयाचं खत घेतो आपण, त्याला 18,000 रुपये आपली GST जाते आणि 12,000 रिटर्न पाठवतात। म्हणजे 7,000 रिटर्न टाकतात फक्त, आपलं 12,000 त्यांची तर जाते त्या। शेतकऱ्यामध्ये चिड आहे असं वाटते? हो बरोबर आहे, तुतारीच करणार आहेत ह्यावेळेस। वातावरण चांगलं आहे तुतारीला। आपण जर पाहिलं तर तुतारीला वातावरण चांगलं असल्याचं थेट सांगताना पाहायला मिळतात। कुठले बाया तुम्ही? काय? तुतारी तुतारी तुतारीचं वातावरण जे आहे ते सांगताना पाहायला मिळतात आपल्याला। काही मावशी देखील आहेत। मावशी कुठले तुम्ही? रोपळ। काय तुतारी का कमळ? काय झाले? तुतारी का कमळ? शरद पवार का मोदी? मोदी। मावशी कुठले तुम्ही? नाही करमाळ तालुका। तीच ना माड्यामधला कमळ का तुतारी? तुतारी। आपला टाका तुतारीच्या, कारण मोदी सरकार विचारच करीना शेतकऱ्याचा, म्हणून तसं केलंय। मामा कुठले? नेमगाव। काय यंदा काय ना तुतारीला टाकलं मतदान। तुमचं मामा कुठले तुम्ही? कुरवाडी। काय कुरवाडी शहरात कोणाची? तुतारी। तुतारी। मावशी नाव आणि कुठले? कुरडवाडी। काय तुतारी का कमळ? तुतारी। मावशी ताई कुठले तुम्ही? बावी। तुतारी का कमळ? तुतारी। ताई तुमचं काय कुठले गाव तुम्ही? सोलंकरवाडी। सोलंकरवाडी। काय झाली तिकडे? तुतारी झाली का कमळ पुन्हा? तुतारी। तुतारी झाली। मी सध्या माढा बसस्थानक परिसरात आहोत आणि या बसस्थानकावर आलेले काही प्रवासी आहेत। या प्रवाशांशी देखील आपण आज हितगुज साधणार आहोत। मामा कुठले तुम्ही? माढा लोकसभा मतदारसंघात यंदा कमळ फुलेल पुन्हा का तुतारी वाजेल? तुतारी। त्याच्यामुळे झाले असं? जरंगे पाटलामुळे झालं। जरंगे पाटील, मराठाचा फरक पडला ना जरा जरंगे पाटला, आरक्षणाचा फरक। कुठले तुम्ही? मी माढ्याचे। फक्त तुतारी का कमळ? तुतारी तुतारी फक्त तुतारी। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मी आपण जर पाहिलं तर नेमकं काय सध्या कोणाची हवा झाली या माढा मतदारसंघात? तुतारी का कमळ? कमळ। कमळ का कमळ? कमळ। कमळ। काय म्हणताय बिझनेस दादा? काय म्हणतोय? चांगला कुणाची हवा? तुतारी तुतारी तुतारी। आपण जर पाहिलं तर संमिश्र प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात। काय सांगाल पण काय नेमकी काय झालंय नेमकी मतदारसंघात? आता हवा तर म्हणते ती तुतारीच आहे। म्हणते ती म्हणून का तुमची हवा? नाही, आता TV वाले तुम्ही समीक्षक सांगते ती म्हणून आम्ही म्हणतोय, आम्ही कशाला म्हणतो? काय म्हणता? काय चालला बिझनेस? कसं म्हणताय? काय नाही आहे की व्यवस्थित आहे, पण माढा मतदारसंघामध्ये तुतारी 100% बसणार। परिवर्तन होईल? 100% होणार। का असं? शेतकऱ्याची नाराजी आहे, मराठा समाजाची नाराजी आहे सरकारवरती, त्याच्यामुळे 100% बसणार, ह्यात काय वाद नाही आहे। हो, आणि जास्त लीड नाही येणार ते। जास्त लीड नाही येणार? जास्त लीड न येणार असं देखील सांगतात। काही कामगार देखील आहेत। कुठले तुम्ही? का चाललाय नाश्ता? हाय गरम आहे का पुरी? एकदम एक नंबर। BJP कमळ। कमळ येणार? कमळ येणार। काय बाय कुठला तू आणि काय सध्या काय वातावरण? मी सुलतानपूरचा। कमळ का तुतारी? तुतारी। तुतारी येणार। मामा कुठले तुम्ही? या माढा मतदारसंघाची काय सध्या स्थिती? पवारचं शेट 1 लाख रुपये, 1 लाख मतदान नाही येणार आज। कमळ का तुतारी? तुतारी आमची 1 लाख मताने। 1 लाख मताने येणार। एवढा आत्मविश्वास कुठून आला? मला अनुभव आहे ना सगळा। हो। कुठले तुम्ही? सापटणे। सापडणे। काय वातावरण तिकडे? वातावरण सगळं 80% तुतारी झालेले आहे 80% गावात। 80% तुतारी आहे। एकीकडे 1 लाखाचं मताधिक्य असलं मिळणार असल्यास देखील सांगतायत। कुठले तुम्ही? माढा। काय वातावरण? तुतारी। 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 नाही नाही। माढा कमळ का तुतारी? तुतारी। तुतारी। 1 लाख मतानं। 1 लाख मताने तुतारी। तर आपण जर पाहिलं तर काही इथं पानटिपरीवर देखील जमलेले पाहायला मिळत आहेत, नागरिक मिळत आहेत। कुठले तुम्ही? माढा कमळ तुतारी का वंचित बहुजन आघाडी? तुतारी।
आपल्या समेत काही इतर नागरिक देखील आहेत. कसं वातावरण आहे माड्याचं? हाय व्होल्टेज लढत मानली जात होती, कसं आहे नेमकं? तुतारी. तुतारी. नेमकं आपण जर पाहिलं तर माड्यात कमळ होता, तुतारी होती, वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर देखील या ठिकाणी होते. काय या तिरंगी सामन्यात कोण बाजी मारेल असं अंदाज वाटतोय तुम्हाला? तुतारी. कोण? तुतारी. काय कारण आहे एकंदरीत जर आपण ते मोदी विरोधात. मोदी भाजपाने जो त्रास दिला भारतातल्या लोकांना, त्यामुळे त्यांचं ते आता त्यांना पाय उतार करणार पब्लिक. आणि भाजप विरोधी जी लाट आहे त्यामुळे तुतारीला लोकांनी जास्तीत जास्त वोटिंग केलं आहे. जरी यांचं काय सध्या जरी यांचं काही योगदान नसलं तरी मोदीच्या विरोधात त्यांना वोटिंग होणार आहे. 4 जूनला जो आहे ते या मतदारसंघाचा खासदार कोण होणार आहे याची उत्सुकता जी आहे ते मतदारसंघातल्या जनतेला आहे. त्या दरम्यान हा जनमताचा कौल जो आहे तो TV 9च्या प्रेक्षकांसमोर ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान 4 जूनला माड्याचा खासदार कोण होणार आणि माड्याचा खासदारकीचा गुलाल कोण उधळणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.